विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। परीक्षा पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी यामध्ये आपला पुढचा घटक आहे सांकेतिक भाषा, कोड लँग्वेज। तर कोड लँग्वेज म्हणजे काय हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। एखाद्याला महत्त्वाची माहिती जेव्हा पाठवली जाते ती माहिती दुसऱ्याच्या हाती पडली तरी ती त्याला समजू नये यासाठी पोलीस खात्यात किंवा सैन्यात या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो। या घटकासाठी शिष्यवृत्ती परीक्षेत 6% इतका भारांश दिलेला आहे। 6% भारांश म्हणजेच 3 प्रश्न या घटकावर आधारित असतात। प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा। याप्रमाणे 6 गुणांसाठी या घटकावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न दिलेले असतात। सांकेतिक भाषा म्हणजेच विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये यासाठी विशिष्ट खुणा किंवा संकेत वापरून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीशी बोलताना काही वेळेला च ची भाषा खेळाखेळामध्ये वापरता, हो ना? तर ही च ची भाषा म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच होय। अशा प्रकारे माहिती किंवा एखादा संदेश गुप्त राहावा यासाठी संदेश पाठवणारा आणि तो संदेश स्वीकारणारा या दोघांनाही ही सांकेतिक भाषा माहित असावी लागते। सो व्हॉट इज अ कोड लँग्वेज? अ मेसेज or information which is converted into a code in order to maintain its secrecy. So this code is only known to the sender and the receiver. So when sender sends some message, receiver can easily decode this message and interpret it. या घटकामध्ये खालील उपघटक समाविष्ट असतात। अक्षरासाठी चिन्ह वापरली जातात। काही वेळेला अक्षरांसाठी अंकांचा वापर केला जातो, तर काही वेळेला अक्षरांसाठी अक्षरांचाच वापर केला जातो। मराठी अक्षरांसाठी काही वेळेला इंग्लिश अक्षरांचा सुद्धा वापर केला जातो। सो इन दिस टॉपिक अ ग्रुप ऑफ लेटर्स or digits is represented by other letters or digits or some symbols may be used. So students have to find out the order or rule behind this code and identify the original letters or digits. तर या पद्धतीच्या प्रश्न प्रकारामध्ये सांकेतिक भाषा ही संख्या, चिन्हे, अंक अशा विविध प्रकारांनी तयार केली जाते। सांकेतिक भाषेतील ही उदाहरणे सोडविताना प्रथम दिलेल्या उदाहरणामध्ये अक्षरांना देण्यात आलेले सांकेतिक क्रमांक असतील किंवा जी चिन्ह असतील, अक्षर असतील ती विचारात घ्यावीत आणि त्या सांकेतिक क्रमांकाच्या आधारे
आपण प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रकार आहे अक्षरासाठी अंक. या प्रश्न प्रकारात काही शब्द आणि त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेतील संख्या दिलेल्या असतात. शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी संख्येतील एक अंक असतो, परंतु अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. हे महत्वाचे आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी अक्षर आणि अंक जी दिलेली आहेत त्या अक्षरांचा आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. तर शब्दातील अक्षरे आणि त्यांच्या सांकेतिक भाषेतील अंक यांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी कोणता सांकेतिक अंक आहे हे आपल्याला शोधून काढावे लागते. त्यासाठी सुरुवातीला दिलेले शब्द आणि त्या शब्दातील असणारे समान अक्षर. समजा काही वेळेला आपल्याला 3 शब्द दिले जातात किंवा 4 शब्द दिले जातात आणि त्यासाठी असणारे अंक दिले जातात. ते शब्द त्या शब्दासाठी त्या शब्दांमध्ये असणारं समान अक्षर आणि त्यासाठी दिलेले जे संख्या आहेत त्या संख्यांमध्ये असणारा समान अंक शोधायचा. म्हणजेच त्या पर्टिक्युलर अक्षरासाठी, त्या विशिष्ट अक्षरासाठी असलेला एक सांकेतिक अंक आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर 3 शब्द दिलेले असतील तर 3 शब्द आणि 3 अंक यांची तुलना केली. त्यानंतर 2 शब्द आणि त्यासाठी असणारे जे अंक आहेत, संख्या आहेत, त्या संख्या घ्याव्यात. म्हणजेच ते शब्द आणि त्या संख्या निवडाव्यात. त्या 2 शब्दांमध्ये असणारे समान अक्षर, 2 संख्यांमध्ये असणारा समान अंक तो लक्षात घ्यावा. म्हणजेच त्या अक्षरासाठी असलेला सांकेतिक अंक मिळतो. तर अशा प्रकारे प्रत्येक अक्षरासाठी असलेला सांकेतिक अंक आपल्याला या पद्धतीने शोधावा लागतो. पहिला प्रकार आपण बघणार आहोत अक्षरांसाठी अंक. शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा. एका सांकेतिक भाषेत कसर बरोबर 407, रजक बरोबर 420 आणि सदर बरोबर 467 असे लिहितात, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. द स क हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल. आपल्याला काय करायचं आहे, अक्षरांसाठी अंक दिलेले आहेत. अशा वेळेला शब्द आणि असलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आपण तिन्ही शब्द लिहून घेऊ. क स र, र ज क आणि स द र. आता तिन्ही शब्दांचं निरीक्षण करा. या शब्दांमध्ये काही समान अक्षर आपल्याला आढळून येत आहे का, लक्षात घ्या. येस. कोणतं अक्षर समान आहे बघा. तिन्ही शब्दांचा आपण विचार केला तर र हे अक्षर समान आढळून येत आहे. संख्यांचं निरीक्षण करा. येस, संख्यांमध्ये सुद्धा आपल्याला 4 हा जो अंक आहे हा समान तिन्हीमध्ये आढळून येतो आहे. राईट. म्हणजेच दिलेली अक्षरे आणि संख्या यांच्यामध्ये असणारा समान अक्षर आणि समान अंक जर आपण बघितला तर र या अक्षरासाठी आपल्याला अंक मिळतो 4. ओके. म्हणजे र साठी आपण 4 हे अक्षर ठरवलं. नेक्स्ट. आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. लक्षात घेऊया. आपण आता 2 शब्दांचा विचार करूया. आणखीन आता आपल्याला तिन्ही शब्दांमध्ये कॉमन आढळत नाहीये. आता 2 शब्दांचा विचार करूया. लक्षात घ्या. क स र, र ज क आपल्याला काय समान दिसते अक्षर. येस, को. तसंच क स र, स द र मध्ये आपल्याला स समान दिसतोय. र आपण शोधलाय. राईट. मग आता आपण या ठिकाणी क स र आणि र ज क या 2 शब्दांचा विचार करू. 4 हा अंक आपला गेलेला आहे. राईट. आता या ठिकाणी क आणि या ठिकाणी पण क हे अक्षर समान. अंक कुठला समान दिसतोय या 07 आणि 20 मध्ये. येस, 0 समान आहे. म्हणजेच क साठी आपल्याला मिळाला 0. राईट. झालं. आता पुढच्या शब्दांकडे येऊया. बघा. क स र आणि स द र या 2 शब्दांचा विचार करा. आता क साठी 0 हे अक्षर गेलं.
त्यानंतर र साठी 4 हा अंक गेला, 0 हे अंक गेला, 4 हा अंक गेला. तसंच स द र मध्ये स समान आहे, 4 हा गेलेला आहे कारण र साठी आहे. मग स साठी काय येईल बघा, कोणतं अक्षर राहिलं समान? येस, 7. म्हणजे स साठी अंक आला 7. राईट. आता लक्षात घ्या, क स र हा शब्द आपला संपला, 407 गेले. तर र ज क मध्ये र साठी 4 आहे, क साठी 0 गेला म्हणजे ज साठी येणार आहे 2. स द र मध्ये स साठी 7 गेला, र साठी 4 गेला म्हणजे द साठी आला 6. थोडक्यात द बरोबर 6 आणि ज बरोबर 2 आपण शोधले. आलं लक्षात कशा प्रकारे हे शोधून काढलं? तर अशा प्रकारे पहिले 3 शब्द आणि 3 त्या संख्या, नंतर 2 शब्द 2 संख्या, त्यांच्यामध्ये असणारे समान अक्षर आणि समान अंक शोधायचे आणि त्या अक्षरासाठी असलेला सांकेतिक अंक आपण मिळवणार आहोत. या ठिकाणी क्रम सारखा असेलच असे नाही. आता आपण प्रश्नाकडे वळूया. काय आहे प्रश्न? द स क हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल? आता द साठी येणार आहे 6, स साठी आहे 7 आणि क साठी आहे 0. तर 6, 7, 0 हे अंक असणारा आपण पर्याय बघणार आहोत. कोणता आहे बघा? येस, 760. दॅट इज ऑप्शन नंबर 1. द स क बरोबर 670. देअरफॉर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तर क्रम सारखा पाहिजेच असं नाही, फक्त हे 3 अंक जे आहेत ते त्या पर्यायात आवश्यक आहेत. ते आहेत पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न बघा, त्याच प्रश्नावर आधारित आहे, आपण शोधून काढलेला आहे. या ठिकाणी काय सांगितलंय बघा, 4 0 या अंकांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. 2 पर्याय निवडा. आता आपण काढलंय र बरोबर 4, क बरोबर 0, स बरोबर 7, ज बरोबर 2 आणि द बरोबर 6. ओके, हे आपण काढलेलं आहे. आता 4 आणि 0, 4 म्हणजेच काय? र आणि 0 म्हणजे क, म्हणजेच 4 आणि 0 या 2 अंकापासून तयार होणारा शब्द र आणि क. र आणि क या शब्दांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द झाला कोणता झाला? काय येणार आहे? कर. बरोबर, कर. मग कर या शब्दाचा अर्थ पर्याय बघा दिले आहेत, किरण, पद, हस्त आणि कर्ण. म्हणजे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत. तर कर म्हणजेच काय? तर हात म्हणजेच हस्त आणि कर म्हणजे किरण. राईट. म्हणजेच कोणते आले? 2 पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. बघा कसा प्रश्न कसा दिलाय बघा. 4 0 या अंकांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे अर्थ पर्यायातून निवडा. ओके, तर प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे प्रश्न सोडवायचा आहे. पुढचं आपण बघूया. एका सांकेतिक भाषेत दुसरा प्रकार आहे, ए ला सी, बी ला डी, सी ला ई असे क्रमाने म्हणत गेल्यास कोणाला पी म्हणावे? हा सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. बघा, अक्षर मला दिले, आपण विचारात घेऊया. या ठिकाणी ए ला सी म्हणजेच बघा ए सी, बी ला डी, सी ला ई म्हणजेच एक एक अक्षर सोडून जात आहे. मग आता ए ला सी, बी ला डी, सी ला ई, राईट. म्हणजेच अशा प्रकारे आपण म्हणत गेलो, एक मधलं अक्षर सोडलं जात आहे. राईट. म्हणजेच ई ला काय म्हणणार आहेत आता? जी. राईट. पी ला कोणाला पी म्हणावे? पी हे कोणाला म्हटलं जाईल?
हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, आपल्याला मागचं शोधायचं आहे 1 सोडून, राईट. मग पी हे अक्षर कोणाला म्हणणार आहेत, या दिशेने येणार 1 अक्षर सोडून, म्हणजेच आलं एन. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर. प्रश्न कसा विचारला बघा, कोणाला पी म्हणावे, म्हणजेच आपल्याला मागे यावं लागणार आहे. पी हे अक्षर कोणासाठी येणार आहे, तर एन साठी येणार आहे. कारण 1 अक्षर सोडून एन साठी पी वापरला जाणार, म्हणजे पी कोणाला म्हटला जाईल, तर एन ला. म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी आर पण पर्याय दिलेला आहे बघा. मग पी साठी कोणतं येणार आहे, आर. पी साठी आर येणार आहे, पण कोणाला पी म्हणणार आहोत, तर एन ला, राईट. नेक्स्ट, एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द 427, लपव हा शब्द 584 आणि गवत हा शब्द 597 असे लिहितात, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ल साठी कोणता अंक वापरला आहे. सलग, लपव आणि गवत. लक्षात घ्या. आता आपण पहिल्या 2 शब्दांचा विचार करूया. तिन्ही मध्ये काही सारखा आहे का विचार करा. बघा, नाही. 2-2 आपल्याला विचार करावा लागेल. मग सलग आणि लपव मध्ये आपल्याला ल दिसतोय समान आणि अंक कोणता आहे, 4. म्हणजेच ल बरोबर आलं 4. नेक्स्ट, ल साठी आपल्याला अंक विचारला आहे. आपलं या ठिकाणी उत्तर मिळालं. ल साठी आलं 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, राईट. पुढचा आपल्याला आणखीन प्रश्न आहेत. काय आहे तो आपण बघूया. त्यासाठी लपव आणि गवत मध्ये व समान आहे आणि अंक बघितला तर आपल्याला 5 दिसतोय, म्हणजे व साठी येणार आहे 5. ओके. आणि या ठिकाणी ग साठी आपण 7, कारण सलग आणि गवत बघितलं तर पुन्हा आपल्याला 7 समान दिसतो, म्हणून ग साठी 7 आणि इतर आपण काढून घेणार. स साठी 2. या ठिकाणी 5 आणि 4 गेले, म्हणजे प झाला. प साठी 8 आणि ग आणि व गेला, म्हणजे त साठी आला 9. पुढचा प्रश्न आहे, बघूया आपण. यातीलच हाच प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे, याच सांकेतिक भाषेत 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या 2 अक्षरी शब्दाचे सांकेतिक रूप कोणते. काय प्रश्न आहे बघा. बरोबर, आपण शोधून काढलेला आहे. ल बरोबर 4, व बरोबर 5, ग बरोबर 7 आणि स, प, त यासाठी अनुक्रमे 2, 8, 9 हे अंक आपण शोधून काढले. 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या 2 अक्षरी शब्दाचे सांकेतिक रूप कोणते. तर 12 वर्षाचा काळ यासाठी काय शब्द आहे, श्रीरामाना काय 12 वर्षाचा वनवास भोगावा लागलेला होता, राईट. म्हणजेच तो काय होतं, त्यांनी ते एक तप असतो, त्याला म्हटलं जातं 12 वर्षाचा काळ म्हणजेच तप, राईट. मग तप, त आणि प साठी असणारे अंक कोणते आहेत, सांकेतिक रूप, म्हणजे अंक आपल्याला शोधायचे आहेत. पर्याय बघा तुम्ही. तर त साठी आहे 9 आणि प साठी 8. मग 9, 8 किंवा 8, 9 असणारा पर्याय, येस, पर्याय क्रमांक 4, दॅट इज 98. कशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप असतं ते लक्षात घ्या. तर त्यातलाच प्रश्न आहे अजून एक. आपण काढलेलं आहे सगळं. ल 4, व 5, ग 7 आणि स, प, त. स साठी 2, प साठी 8 आणि त साठी 9. काय प्रश्न आहे, ग अधिक प गुणिले स बरोबर किती. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. आता ग साठी काय काढलाय आपण, 7. आपण किमती घालूया. 7 अधिक प म्हणजेच 8 गुणिले स म्हणजेच 2. आपण गुणाकार पहिले करणार, म्हणजे 7 अधिक 16. 16 अधिक 7 आले 23. लक्षात घ्या, गुणाकार पहिले आपल्याला करावा लागणार आहे. 8 दुने 16, 16 अधिक 7 23. अचूक उत्तर आलं ऑप्शन नंबर 2, दॅट इज 23. हे आलं आपलं अचूक उत्तर. ओके.
2021च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी प्रश्न बघा कसा आहे. एका सांकेतिक भाषेत लोड हा शब्द 1,21,514, गोट हा शब्द 7,15,120 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द कसा लिहाल. आता इंग्रजी अक्षर आणि त्यासाठी वापरले गेलेले अंक दिलेले आहेत. निरीक्षण करा. एल साठी किती आहे बघा. एल आहे 12. येस 12. ओ 15. A1 and D4. Yes. G7, O15, A1 and T20. राईट. म्हणजेच प्रत्येक अक्षर ज्या ज्या क्रमांकावर आहे त्या क्रमांकाचा वापर करून हा प्रश्न तयार केलेला आहे. मग आता मेघ हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. एम किती आहे बघा. वेअर इज एम. 13. मै 13. एम 13. A1, K11 and E5. So 13, 1, 11 and 5. कुठे दिसतंय बघा. 13 हा नाही आहे पर्याय. 13 हा पण नाही. 13, 1, 11, 5. 13, 1115. That is option number 4, which is the correct answer. 13, 1115. तर मेघ हा शब्द आपण काय लिहिणार आहोत. ऑप्शन नंबर 4 हे याचं अचूक उत्तर. अक्षरांसाठी चिन्हे. या प्रश्न प्रकारात काही शब्द आणि त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेतील चिन्हांचा एक गट दिलेला असतो. शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी चिन्हांच्या गटातील एक चिन्ह असते, परंतु शब्दातील अक्षरांचा क्रम व चिन्हांच्या गटातील चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही. दिलेल्या वेगवेगळ्या शब्दांची आणि त्यांच्या सांकेतिक चिन्हांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी असलेले चिन्ह शोधायचे असते. दिलेल्या शब्दांपैकी सर्व शब्द किंवा 2 शब्द याप्रमाणे लक्षात घेऊन त्यांच्यातील समान अक्षर आणि सांकेतिक चिन्हामधील समान चिन्ह शोधावे, म्हणजेच समान अक्षरासाठी असलेले सांकेतिक चिन्ह मिळते. याप्रमाणे सुरुवातीला सर्व शब्द, नंतर 2 शब्द आणि त्यांची चिन्हे याप्रमाणे तुलना करत करत सांकेतिक चिन्ह प्रत्येक अक्षरासाठी शोधावे. प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत 49 आणि हे चिन्ह वापरले इज इक्वल टू 40, 60 स्क्वेअर इक्वल टू 15, 20 हे चिन्ह इज इक्वल टू 70, 18 स्क्वेअर इक्वल टू 9. त्याच सांकेतिक भाषेत 100 स्क्वेअर आणि स्टार इज इक्वल टू हाऊ मच. 2 पर्याय निवडा. 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर या चिन्हांचा आपल्याला अर्थ लावावा लागेल. काय दिलंय बघा. 49 आणि ही 3 चिन्ह म्हणजे 40, 60 ही 2 चिन्ह 15 राईट. आता 49 आणि 40 यामध्ये संबंध काय बघा. या ठिकाणी ही तिन्ही चिन्ह समान आहे. 49 जर समजा या ठिकाणी आपण -3 -3 म्हणजे -3 -3 -9, 49 - 9 that is equal to 40 राईट. म्हणजेच स्टार बरोबर किती मिळालं आपल्याला. -3 राईट. स्टार इज इक्वल टू -3 हे मिळाले आपल्याला या ठिकाणी. आता दुसऱ्याकडे येऊया. 60 स्क्वेअर इक्वल टू 50 बरोबर. मग 60 आणि 15 मधील संबंध काय बघा. बरोबर. या ठिकाणी जर आपण काय केलं 60 आणि भागिले 2 जर केले बघा. हे चिन्ह म्हणजे भागिले 2. 60 भागिले 2 म्हणजेच किती आले. आपण डाव्या बाजूने सुरुवात करणार. ह्याचं उत्तर आलं 30. 30 भागिले 2 म्हणजेच किती उत्तर आलं 15 राईट. 30 भागिले 2 बरोबर 15. म्हणजेच या स्क्वेअरचं चिन्हाचा अर्थ झाला
भागिले 2, राईट. आता 18 हा स्क्वेअर आणि 9. आता याचा अर्थ काय आहे? भागिले 2. 18 भागिले 2 करून बघा. येस, 18 भागिले 2 म्हणजेच किती आले? 92, 18, 9 आले. बरोबर आहे? येस. मग आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा. काय? 100 भागिले स्क्वेअर स्टार इज इक्वल टू हाऊ मच? आपण लिहूया या ठिकाणी 100. 100 भागिले, ह्याचा अर्थ काय आहे? भागिले 2. मग 100 भागिले 2 आणि स्टारचा आहे ऋण 3. ऋण 3, ऋण 3. आपण पहिले भागाकार करणार. 100 भागिले 2 आपले आले 50. -3 म्हणजे 50 - 6 दिस इक्वल टू 44. आता 44 पर्याय बघा कसे दिलेले आहेत, चिन्हाच्या रूपात दिलेले आहे. मग 44 हे आपल्याला या चिन्हाच्याच रूपात लिहायचे आहे. तर 88 या चिन्हाचा अर्थ आहे भागिले 2. बरोबर? म्हणजे 88 भागिले 2 जर आपण केलं तर किती येतं? येस, 44. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आला. दुसऱ्याकडे जाऊया आपण. 88 नाही, इथे -3 म्हणजे हा नाही आहे. 47 याचा अर्थ काय आहे? स्टारचा -3. 47 - 3 किती येतात बघा? 47 - 3. How much it is? Yes, it is 44. Right? Therefore, second option is option number 3. So, correct two options are option number 1 and option number 3. कसा प्रश्न विचारलेला आहे तो लक्षात घ्या. एका सांकेतिक भाषेत सन, गन आणि पेन हे शब्द काही चिन्हाने लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत पुणे हा शब्द कसा लिहाल? 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आपण सन, गन आणि पेन या शब्दांचं निरीक्षण करा आणि त्यासाठी वापरलेली चिन्ह लक्षात घ्या. काय आहे बघा? एन समान आहे आणि चिन्ह कोणतं समान आहे? येस, ट्रायंगल. तिघांमध्येही ट्रायंगल आहे म्हणजेच एन साठी आला ट्रायंगल. आता या दोन सन आणि गन यांचं निरीक्षण करा. ट्रायंगल गेला, कोणतं अक्षर समान आहे? कोणतं अक्षर समान? यू. आणि चिन्ह येस, स्टार. म्हणजेच यू साठी आला स्टार. आता काय विचारलाय प्रश्न बघा? पुणे, PUNE. आपल्याला एन मिळाला, यू मिळाला, राहिले पी आणि ई हे दोन शब्द. आता तिसऱ्या शब्दाकडे या बघा, PEN. यातील ट्रायंगल गेला म्हणजेच एन गेला. PE साठी येणार क्रॉस आणि हा समभुज चौकोनाचं हे चिन्ह, राईट, हा रोम्बस. मग आता PUNE हा शब्द लिहिण्यासाठी आपल्याला काय लागतील? ट्रायंगल, त्यानंतर स्टार आणि क्रॉस आणि हा समभुज चौकोन, राईट. ही आपल्याला 3-4 चिन्ह लागणार आहे. मग आता पहिला पर्याय बघा, यामध्ये काय आहे? हा चौकोन आहे त्यामुळे हा पर्याय नाही. दुसऱ्यामध्ये काय आहे बघा? वर्तुळ आहे त्यामुळे हा पण पर्याय गेला. तिसरा पर्याय येस, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. कारण चौथ्या पर्यायामध्ये परत बघा हा चौरस आहे त्यामुळे हा पण येणार नाही. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ट्रायंगल, स्टार, क्रॉस आणि रोम्बस. तर ही चिन्ह आहेत बघा. क्रम सारखा असेलच असं नाही, ती चिन्ह असणं महत्वाची आहे. त्यामुळे पर्यायाचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागेल. तर सांकेतिक भाषा यामध्ये आज आपण अक्षरांसाठी अंक आणि अक्षरांसाठी चिन्ह वापरली जातात आणि कशा प्रकारे प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन शब्द, त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत वापरली जाणारी चिन्ह किंवा अंक कशा प्रकारे दिलेले असतात, त्यांचा योग्य प्रकारे आपण संबंध लावून त्यांच्यामध्ये असणारा संबंध लक्षात घेऊन विचारलेल्या शब्दासाठी सांकेतिक भाषेमध्ये कोणता अंक येईल किंवा कोणता चिन्ह येईल हे आपल्याला ठरवावं लागतं आणि त्यावर आधारित
जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ते लक्षात घेऊन दिलेल्या पर्यायातून उत्तर आपल्याला शोधावं लागतं. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही सराव करा आणि अचूक पर्याय निवडून योग्य प्रकारे पर्यायाचं निरीक्षण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी दिलेले शब्द आणि त्यासाठी वापरलेले अंक किंवा चिन्ह यांचा क्रम समान असेलच असं नाही, पण ती चिन्ह किंवा ते अंक त्यामध्ये पर्यायामध्ये असणं आवश्यक आहे. पुढच्या भागामध्ये आपण अशाच प्रकारे अंकांसाठी चिन्ह कशा प्रकारे वापरली जातात किंवा अक्षरांसाठी अक्षरं कशी वापरली जातात त्यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. थँक्यू. तर BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.